एखाद्या व्यक्तीला ज्या वेळेला डायबिटीस होतो त्यावेळेला त्याला शुगरचे औषधं सुरू होतात. डॉक्टरांना माहिती आहे की तुमचा जीवनशैलीचा हा आजार आहे आणि तुम्ही जीवनशैली बिघडवलेली आहे म्हणून तुम्हाला हा आजार झालाय आणि तुम्ही कुठेतरी ते मान्य केलंय की मला काही जीवनशैली व्यवस्थित करता येणार नाहीये आणि आता शुगरच्या गोळ्या खाऊन मला जगावं लागेल. मग डॉक्टरांची सुद्धा मानसिकता काय आहे की ठीक आहे तुम्हाला आता गोळ्याच खायच्या तर मग तुम्ही ह्या गोळ्या आयुष्यभर चालणार आहेत हे सांगितलं जातं आणि आपल्याला काही वर्षानंतर गोळ्यांचा डोस वाढतो, अजून काही वर्षानंतर परत गोळ्यांचा डोस वाढतो आणि शुगरच्या त्रासामुळे इतर अवयवांना नुकसान होऊन इतर आजार सुद्धा संभावतात किंवा होतात. मग लक्षात बरेच वेळेला पेशंटची अशी तक्रार असते की मग आम्हाला हे डॉक्टर लोक का सांगत नाही की तुमचं आयुष्य बंद होऊ शकतं किंवा तुमची जी चुकीची जीवनशैली आहे ती तुम्ही सुधारली पाहिजे. बघा, सतसत विवेक बुद्धीला प्रत्येक व्यक्तीला माहिती असतं की आपण चुकीचं खातोय, चुकीच्या वेळी खातोय, चुकीचं झोपतोय, चुकीच्या वेळेला झोपतोय, कमी झोपतोय वगैरे वगैरे हे प्रत्येकाला माहिती आहे आणि आपण सुदृढ राहण्यासाठी आपण सात्विक खाल्लं पाहिजे. हे चांगल्या गोष्टी सगळ्या माहिती आहेत आणि किती लोक हे पाळतात आणि न पाळण्याचा परिणाम काय होतो की आपल्याला शुगर सारखी जीवनशैलीचा एखादा त्रास चालू होतो. लक्षात घ्या, आता साखर आपल्या शरीरामध्ये वाढलेली आहे म्हणजेच काय रक्तात साखर वाढली आहे आणि शरीराने आपल्याला ते सहन केलेलं आहे. यस, शरीराने सहन केलं. ज्या वेळेला तुम्हाला कळतं की रक्तातली साखर वाढली आहे त्यावेळेला ऍक्च्युली त्याच्या कित्येक वर्ष अगोदर शरीरामधली साखर वाढत असते. मी म्हणेन रक्तातली साखर वाढत असते पण रक्तातली साखर वाढवून चालत नाही म्हणून मेंदू काय करतो, ती रक्तातली साखर आपल्या विविध अवयवांमध्ये मग हार्ट असेल, लिव्हर असेल, लंग्स असेल, किडनी असेल, मेंदू असेल वगैरे वगैरे अशा विविध अवयवांमध्ये ही साखर साठवली जाते विस्तर फॅटच्या स्वरूपामध्ये आणि ज्या वेळेला हे विविध अवयव हात टेकतील किंवा गुडघे टेकतील की आम्ही इथून पुढे ती साखर स्वीकारू शकत नाहीये त्याच वेळेला रक्तामधली साखर वाढते. म्हणजे तुम्ही ऑलरेडी जीवनशैली कितीतरी वर्ष चुकीची केल्यामुळे हा परिणाम झालेला आहे. डॉक्टरला दोष देण्यात अर्थ नाहीये. हा ठीक आहे, त्यांनी सांगितलं पाहिजे की तुम्ही तुमची जीवनशैली सुधारा, ते 2 वाक्यात सांगतात देखील, पण त्याचा परिणाम आपल्यावरती तेवढा होत नाही आणि आपण गोळ्याच फक्त खात राहतो. माय डिअर फ्रेंड्स, शुगर रिव्हर्सिबल आहे. म्हणजेच काय, साखरेचा आजार बेसिकली साखरेचा आजार नाहीये. येस, आपण बऱ्याच म्हणतो साखर प्रॉब्लेम आहे, साखर प्रॉब्लेम आहे, साखर प्रॉब्लेम आहे. सिंपल सांगू का, तुम्ही समजा एक शेतकरी आहात, तुम्ही टोमॅटोची शेती करताय, टोमॅटोचं खूप चांगलं पीक तुमचं आलेलं आहे आणि तुम्ही 2 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये टोमॅटो वेचून किंवा तोडून तुम्ही ते मार्केटमध्ये पाठवणार आहात आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी कळतं की बाजार पडलेला आहे आणि टोमॅटो पाठवून कदाचित तेवढा भाव मिळणार नाही आता. मग काय करायचं? मग शेतामध्ये नासून द्यायचे का नाही, तरी पण तुम्ही तोडणार आणि आशा करणार की कदाचित हे मार्केटमध्ये विकले जाऊ शकतील आणि परत पुढच्या दिवशी तुम्हाला मेसेज मिळतो की अजून भाव खाली पडलेले आहेत, कदाचित ट्रान्सपोर्टेशनचे पैसे सुद्धा निघणार नाहीत किंवा जे काढायला पैसे लागले ते सुद्धा आपल्याला निघणार नाहीत. मग आपण काय करतो? आपण मार्केटमध्ये पाठवत नाही, तो टोमॅटो घेतो, आपण बांधावरती फेकून देतो. मला सांगा, टोमॅटोमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? टोमॅटोमध्ये प्रॉब्लेम नाही, टोमॅटो खपू शकत नाही सध्या, हा प्रॉब्लेम आहे. आपल्या शरीरामध्ये साखर ही अडचण नाहीये, प्रॉब्लेम नाहीये. साखर वाढली हा प्रॉब्लेम नाहीये, साखर खपली नाही हा प्रॉब्लेम आहे. थोडं बारकाईने समजून घ्या, आपल्या शरीरामध्ये जर साखर 0 केली तर आपण जिवंत राहू का? नाही जिवंत राहू शकत. सो प्रमाणामध्ये आपल्याला साखर लागणारच आहे पण त्याचं प्रमाण रक्तामध्ये वाढलं नाही पाहिजे. रक्तामध्ये आलेली साखर अन्नवाटे ती प्रत्येक पेशींमध्ये गेली पाहिजे आणि प्रत्येक पेशींमध्ये गेली की थोडक्यात ती खपली म्हणजे त्याचा निचरा झाला किंवा ती वापरात आली. सो शरीरामध्ये साखर तयार होणार आहे आणि पेशींमध्ये जाणार आहे, तिचा निचरा होणार आहे किंवा ती खपणार आहे किंवा मी म्हणतो वापरात येणार आहे. जर समजा पेशींनी ही साखर नाही स्वीकारली तर, आणि स्वीकारण्याचं काम कसं होतं लक्षात घ्या, आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज तयार झाला म्हणजे काही खाला तुम्ही, ग्लुकोज तयार होणार आहे. ग्लुकोज म्हणजे साखर तयार होते तर इन्शुलिन एक मॉलिक्यूल आणि ग्लुकोज एक मॉलिक्यूल पेशींपर्यंत पोहोचतात आणि या पेशींमध्ये जर समजा ग्लुकोज जायचा असेल, साखर जायची असेल तर इन्शुलिनची गरज असते. इन्शुलिन ही चावी येते दरवाजाची, पेशींच्या दरवाजाची चावी आहे. पेशींचा दरवाजा उघडला जातो इन्शुलिनच्या माध्यमातून, साखर आतमध्ये जाते आणि आपली साखर खपली. सो साखर प्रॉब्लेम नाही. थोडं टेक्निकल समजून घ्या. आज कदाचित तुम्ही कितीतरी वर्ष गोळ्या खाताय किंवा तुमच्या घरामध्ये डायबिटीसचं औषध सुरू असेल आणि ही कल्पनाच नाही आपल्याला की आपण रक्तातली साखर कमी करतोय म्हणजे नक्की काय करतोय. बघा, रक्तातली साखर गोळी खाऊन कमी झाली म्हणजे ती गेली कुठे? हवेत तर नाही विरळली, शरीरातच आहे. शरीराच्या विविध अवयवांना ती डॅमेज करण्यासाठी सज्ज आहे. भयानक एक्झाम्पल तुम्ही करून बघा, एक्सपेरिमेंट करा, प्रयोग करा घरी. साखर रात्री झोपताना म्हणजे करा आणि विश्वास ठेवा मी म्हणतो, ओके केलं तर तुम्हाला अजून जास्ती प्रचिती येईल. साखर मुठीमध्ये ठेवायची, मूठ बंद करायची रात्रभर, मूठ बंद राहील एवढी व्यवस्था करा. सकाळी उठल्यानंतर बघा, जर तुम्ही ही मूठ उघडलीत तर माय डिअर फ्रेंड्स इथे जखम झालेली असेल. आता तुमच्या शरीरामध्ये कितीतरी वर्ष ही साखर साठते, जखमा होणार नाहीत का? इन्फ्लेमेशन भयानक झालेलं आहे, राईट.
सो माय डियर फ्रेंड्स, साखर प्रॉब्लेम नाहीये, साखरचा निचरा होत नाही हा प्रॉब्लेम आहे, इन्शुलिन रेजिस्टन्स हा प्रॉब्लेम आहे. सो इन्शुलिन वरती जर काम झालं, इन्शुलिन सेन्सिटिव्हिटीसाठी जर काम झालं, प्रत्येक वेळेला इन्शुलिन आलं, पेशीने दरवाजे उघडला तर प्रॉब्लेम येणार नाहीये. पण बराच काळ पेशी काय करतात, सहन करून करून एक वेळ हात टेकतात आणि इन्शुलिनला म्हणतात आम्ही याला रिस्पॉन्स देणार नाही, आणि मग रक्तातली साखर वाढत जाते. सो फक्त डॉक्टरांना दोष देऊन चालणार नाही, थोडासा आपण देखील पुढाकार घेऊया. बघा, आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजलेलं आहे की रक्तातली साखर हा प्रॉब्लेम नाहीये, त्याचा निचरा होत नाही हा प्रॉब्लेम आहे. मग इन्शुलिन सेन्सिटिव्हिटीसाठी काय करावं लागेल, सात्विक आहार घ्यायला लागेल, वेळेत अन्न खावं लागेल, आहाराची पद्धत बदलावी लागेल, आहाराचा टाईप बदलावा लागेल, व्यायाम करावा लागेल. येस, रात्री शांत झोप घ्यावी लागेल, 7 तास किमान झोप घ्यावी लागेल, बरोबर आहे. त्याच्यानंतर ध्यान धारणा करावी लागेल, योगासने करावी लागतील, सूर्यनमस्कार करावे लागेल, लाईफस्टाईल सुधारावी लागेल. नाही लाईफस्टाईल सुधारली तर निष्काळजीपणा होईल आणि साखर चालूच राहील. उद्या ब्लड प्रेशर, हायपर टेन्शन किंवा विविध अवयवांचे विविध आजार हे जडणारच. साखर फार मोठा विल्यन आहे, लक्षात घ्या. हा दुसऱ्या अवयवांना जगू देणार नाहीये. सो विनाकारण बळजबरीने नुसते औषधं खाऊन मानसिक समाधान ठेवू नका की आपली साखर नियंत्रणात आहे. सिंपल गोष्ट लक्षात घ्या, रस्त्यावरती फार ट्रॅफिक वाढलंय तर हवालदार लोक काय करणार आहेत, ते ट्रॅफिक डायव्हर्ट करणार आहेत, दुसऱ्या रस्त्याने पाठवणार आहेत, म्हणजे तो रस्ता रिकामा होऊ शकेल, बरोबर आहे. सतत जर असं होत गेलं तर किती काळ ते ट्रॅफिक तुम्ही गल्लीबोळांमध्ये डायव्हर्ट करणार, शेवटी गल्लीबोळा सुद्धा थकतील ना, आणि मग हे ट्रॅफिक कुठे वाढणार आहे, परत त्या रस्त्यावर वाढणार आहे. तेच आपल्या शरीरामध्ये होत आहे. आपल्या रक्तातली साखर निचरा होत नाहीये आणि विविध अवयवांना आपण अजूनही नुकसानीमध्ये टाकतोय. सो डायबिटीस रिव्हर्सल करणे अत्यंत आवश्यक आहे आणि आपल्याला परमेश्वराने जे दीर्घायुष्य द्यावं किंवा जे दिलेलं आहे ते तरी आपण छान पद्धतीने जगावं माय डिअर फ्रेंड्स, राईट. अधिक माहिती पाहिजे असेल निश्चित संपर्क करा. माय वेलनेस प्रमोटर्स तुम्हाला निश्चितच मार्गदर्शन करतील. धन्यवाद.